मीनाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चिकन हंडी। तर चिकन हंडीसाठी आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे। यामध्ये आपण दही, 1 चमचा तेल, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा कसुरी मेथी आणि पुदिना आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हे सगळं आपण 1 तास झालं मॅरिनेट करून ठेवलं आहे। आता आपण चिकन हंडी बनवणार आहे। तर बघूया रेसिपी पूर्ण। चिकन हंडी बनवण्यासाठी आपण मातीची हंडी यूज करतोय। तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये आपण 0 साईज कांदा आपण कट केलेला बारीक एकदम, तर तो याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। त्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे चिरलेला। त्यानंतर आपण हा ग्रेव्ही मसाला टाकणार आहेत, आपण कुठला पण तरीवाला चिकन हंडीसाठी। मस्त आपला कांदा आता गोल्डन ब्राऊन होत आहे। त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत, मीडियम साईजचे 2 टोमॅटो। त्याच्यामध्ये खडा मसाला पण आपण टाकलेला आहे, थोडेसे टाकले आहेत, जास्त स्पायसी बनवणार नाही आपण चिकन हंडी। या पद्धतीने पण तुम्ही एक वेळेस अवश्य करून पाहू शकता चिकन हंडी। आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण त्याला तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत परतवणार आहोत। त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये टाकणार आहोत। टोमॅटो पण आपला चांगला मऊ झालेला आहे आता तेलामध्ये। तर आपण आता मॅरिनेट केलेलं चिकन टाकतोय। तर मॅरिनेटमध्ये आपण चिकनला काय काय मॅरिनेट केलं होतं, लावलं होतं ते मी परत एक वेळ सांगते। दही, कोथिंबीर, पुदिना, धनिया पावडर, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, बस इतकंच आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे। आपण हे झाकून ठेवणार आहोत 10 ते 15 मिनिट। चांगलं याला मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं। तुमच्याकडे जर मातीची हंडी नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण, पॅनमध्ये पण, कशात पण बनवू शकता। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण याला झाकून ठेवलं आहे 10 ते 15 मिनिटासाठी। मस्त तरी आली एकदम सोपी पटकन बनणारी रेसिपी आहे, तुम्ही पण ट्राय करू शकता। सोप्या पद्धतीने बनवली आहे एकदम। तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा। कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।